नमस्कार. डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मा मलिक क्रीडा संकुल यांच्यामार्फत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी भरतीची जाहिरात नवीन देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मलिक शैक्षणिक क्रीडा संकुल यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ची गरज आहे. यानुसार कायम विनाअनुदानित आमच्या संस्थेच्या पुरणगाव येवला शाखेतील विविध विभागातील पुढील तपशिलाप्रमाणे कायम विनाअनुदानित रिक्त पदांकरता 13 ते 19 मे 2024 या कालावधीत सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत वरील पत्त्यावर थेट मुलाखती होणार आहेत. हा ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर सरळ मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यामध्ये पाहू शकता ऑनलाईन नाव नोंदणी आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया देण्यात आलेली आहे. यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे वेबसाईटला भेट दिल्यानंतर स्कूल एज्युकेशन विभागातील व्हिजिट नाऊ या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर करिअर सेक्शनवर नवीन उमेदवारांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमची माहिती आहे ती फिलआउट करून अर्ज भरायचा आहे. यानंतर ऑनलाईन दिलेल्या स्कॅनरच्या माध्यमातून 200 रुपयाचं जे फी आहे ॲप्लिकेशन फी अर्जासाठीची ती पेमेंट करायची आहे. उमेदवारांसाठी इतर सूचना देण्यात आलेल्या आहेत. फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवर सविस्तर जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार देण्यात आलेली आहे ती चेक करायची आहे. त्याचबरोबर मुलाखतीचा दिनांक आणि तारीख जी आहे वेळ आहे ती निवडायची आहे. त्या दिवशी सकाळी 9:30च्या वेळेस मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची लेखी परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. त्यानंतरच सदर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत ते चेक करणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता पदानुसार जी अनुभव निकषानुसार साधारण वेतन आहे ते वेतन देण्यात आलेलं आहे ते चेक केलं जाऊ शकतं. प्रत्येक वर्गानुसार वर्ग 2 कर्मचारी आहे 3 आणि 4 यानुसार वेतन देण्यात आलेलं आहे. यानंतर पाहू शकता जी पहिली जी आत्ममलिक शालेय व्यवस्थापक कार्यालय आहे कोकमठांसाठी याच्यामध्ये पदे आहेत. अकाउंटंट या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे BCom आणि MCom. टॅली एक जागा आहे. त्यानंतर लिपिक या पदासाठी पाहू शकता ग्रॅज्युएट टायपिंग इंग्लिश मराठी आवश्यक आहे. एकूण 3 जागा अशा 4 जागा या कार्यालयासाठी आहेत. त्यानंतर दुसरा आहे आत्मामलिक इव्हेंट मॅनेजमेंटसाठी पाहू शकता लिपिक यासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट टायपिंग इंग्लिश मराठी टायपिंग आवश्यक आहे 1 जागा. मदतनीससाठी 10वी 12वी पास असणे आवश्यक आहे 2 जागा आहेत. शिपाई या पदासाठी 10वी 12वी आवश्यक आहे 1 जागा अशा एकूण 4 जागा आहेत. यानंतर तिसरं पद आहे आत्मामलिक NDA अकॅडमी कोकमठांसाठी शिक्षण बायोलॉजी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता MSc BEd 1 जागा यामध्ये आहे. यानंतर आत्मामलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठांसाठी CBSE पद पाहू शकता इंग्लिश आहे हिंदी मॅथ कम्प्युटर फिजिकल एज्युकेशन सायन्स सोशल सायन्स यानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. शिक्षक पदांसाठी अशा एकूण 15 जागा या विभागामध्ये आहेत त्या भरल्या जाणार आहेत. यानंतर इंटग्रेटेड मिलिटरी पॅटर्नसाठी जे स्कूल आहे त्यासाठी इंग्लिश शिक्षक आहे सायन्स शिक्षक हिंदी शिक्षक आणि कम्प्युटर शिक्षक अशा 5 जागा आहेत. शैक्षणिक अर्हता चेक केली जाऊ शकते. यानंतर ज्युनियर कॉलेजसाठी पाहू शकता इंग्लिश शिक्षक आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हॉर्टिकल्चर सपोर्टिव्ह मॅथ फिजिक्स केमिस्ट्री अशा एकूण 15 जागा यासाठी आहेत. यानंतर प्राथमिक स्कूलसाठी प्राथमिक शिक्षक आहे इंग्लिश शिक्षक क्रीडा शिक्षक लिपिक आणि शिपाई अशा एकूण 6 जागा या विभागासाठी आहेत. यानंतर गुरुकुलसाठी पाहू शकता मॅथ शिक्षक आवश्यक आहे एकूण 1 जागा आहे अशा पद्धतीने. याच्यानंतर गुरुकुल आत्मरूप कोकमठांसाठीच्या जागा आहेत पदनुसार पाहू शकता एकूण 11 जागा आहेत यासाठीच्या. त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमसाठीच्या जे शिक्षकांसाठीच्या जागा आहेत या देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर लिपिक पदासाठी सुद्धा 1 जागा आहे अशा मिळून 31 जागा या भरतीसाठी आहेत. त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल यासाठीच्या पाहू शकता KG शिक्षक आहे सायन्स शिक्षकसाठी एकूण 2 जागा आहेत. यानंतर आत्मामलिक इंग्लिश मिडियम स्कूल गुरुकुल येवलासाठी पाहू शकता येवला विभागासाठीच्या ज्या शिक्षकांसाठीच्या जागा आहेत 4 जागा आहेत. यानंतर गुरुकुल पुरणगावसाठीच्या पाहू शकता शिक्षक पदासाठीच्या एकूण 20 जागा सेमी इंग्रजी माध्यमसाठीचे देण्यात आलेले आहेत एकूण 4. यानंतर IT विभागासाठी पाहू शकता नेटवर्क इंजिनियर IT सहाय्यक आणि IT सहशिक्षकसाठी एकूण 6 आहेत. यानंतर मुलांच्या वसतिगृहासाठी पाहू शकता वसतिगृह शिक्षक आहे लिपिक आहे PRO मदतनीस शिपाई आहे
त्यानंतर वेट स्वीपरसाठी आहे टॉयलेट स्वीपर, सुरक्षा रक्षक माळी, त्याचबरोबर क्रीडा प्रशिक्षक आहे, ॲथलेटिक्स कोच, फुटबॉल कोच, अशा पद्धतीने विविध पदांसाठीच्या ह्या जागा आहेत. एकूण जागा पाहू शकता 140 जागा आहेत वसतिगृहासाठी. याच्यामध्ये टेलरिंग सुपरवायझरसुद्धा आहे टेलरसाठी. यानंतर विद्यासंस्थांसाठी पाहू शकता वसतिगृह शिक्षिका आहे. अशा एकूण 45 जागा या विभागासाठी आहेत. त्याचबरोबर आत्मामालिक वाहन विभाग खूप मंडळांसाठीचे पाहू शकता वाहन चालक, बस वाहक, मेकॅनिक, लिपिक या पदासाठी एकूण 10 जागा या विभागामध्ये आहेत. यानंतर मेंटेनन्स विभाग पाहू शकता 2 जागा आहेत, वायरमन आणि ॲरो मदतनीससाठी 2 आहेत. यानंतर आत्मामालिक लेखा आणि ऑडिट विभागासाठी एकूण 12 जागा आहेत. यानंतर हॉस्पिटलसाठी पाहू शकता हाऊसकीपिंग अटेंडंट आणि सिक्युरिटी या पदासाठी एकूण 4 जागा या विभागामध्ये आहेत. यानंतर आत्मामालिक वसतिगृह विभाग पुरणगाव विभागाला एकूण 11 जागा. पुढे आश्रम विभागासाठी एकूण 10 जागा आहेत. भांडी सफाई आहे, स्वीपर आहे, वसतिगृह आहे, सुरक्षा रक्षक, निवासी डॉक्टर इत्यादी पदे आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी या सगळ्या पदांसाठी विविध पदांसाठी स्कूल एज्युकेशन विभागातील व्हिजिट नाऊ या टॅबवर सिलेक्ट करून करिअर ॲपमध्ये जाऊन आपल्या मुलाखतीसाठी अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर मुलाखतीची तारीख जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. इथे लॉग इन करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर जी मुलाखतीसाठीची तारीख आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने ह्या विविध पदांसाठी जी भरती आहे आत्मामालिक एज्युकेशन सोसायटीमार्फत देण्यात आलेली या भरतीसाठी अर्ज करून जी मुलाखत आहे 13 ते 19 मे 2024 रोजी विविध ठिकाणीसाठी यासाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.